गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागच्या आठवड्यात आपण रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिक्समध्ये काही टर्म्स सांगितल्यात. फक्त आज मी थोडक्यात टर्म्स अगोदर सांगतोय. या पाठीमागच्या आठवड्यामध्ये जो टॉपिक सुरू केलाय रोटेशनल डायनॅमिक्स, या टॉपिकमध्ये सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, period of revolution, frequency of revolution, angular displacement, angular velocity, angular acceleration या प्रत्येकाची डेफिनेशन, प्रत्येकाचे SI युनिट आणि प्रत्येकाची डायमेन्शन्स आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्याचबरोबर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन, V इज इक्वल टू आर ओमेगा आणि A इक्वल टू आर अल्फा या पद्धतीचे रिलेशन्स प्रूव्ह केलेली आहेत. त्याच्यामध्ये असणारं रिलेशन, त्याचा असणारा वेक्टर फॉर्म या बाबतीत आपण मागच्या आठवड्यात चर्चा केली. त्याचबरोबर जर मोशन नॉन युसीएम असेल तर या नॉन युसीएम मध्ये पार्टिकलला लिनियर एक्सेलरेशन दोन प्रकारचे असतात. कारण नॉन युसीएम मध्ये व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड बदलते तेव्हा टँजेन्शियल एक्सेलरेशन आणि डायरेक्शन बदलते तेव्हा रॅडियल किंवा सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असतात. हे एक्सेलरेशन टँजेंट वरती तर हे एक्सेलरेशन रेडियस वरती असतं. याचा अर्थ टँजेंट आणि रेडियस एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतात आणि हे दोन एक्सेलरेशन एकमेकाला परपॅन्डिक्युलर असतात. म्हणून नेट एक्सेलरेशन लिहिताना या दोन एक्सेलरेशनची बेरीज लिहिली जाते आणि या एक्सेलरेशनची मॅग्निट्यूड मात्र लॉ पॅरलल ऑफ वेक्टर्स नुसार A इक्वल टू AT स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर यानुसार काढली जाते. कारण AT आणि AC याच्यामध्ये असणारा अँगल 90 डिग्री आहे, त्यामुळे पुढची टर्म कॅन्सल होते. ही मॅग्निट्यूड असेल आणि हा वेक्टर फॉर्म असेल. त्याचबरोबर सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स या दोन टर्म्स पण आपण मागच्या आठवड्यात सांगितल्या. या दोघांच्या डेफिनेशन्स, दोघांचं असणारं एक्सप्लेनेशन, दोघांचे असणारे फॉर्म्युले, त्याची असणारे एक्झाम्पल्स आणि शेवटी त्या दोघांमध्ये असणारा फरक या पद्धतीने चर्चा केली. आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये इथंपर्यंत आलेलो आहोत. आता आज थोडंसं आपण पुढे जाणार आहोत. यात आज सुरुवात करताना आपण अशी सुरुवात करतोय applications of circular motion or uniform circular motion असा भाग असेल. आणि मग याच्यामध्ये पहिला पार्ट आहे तो व्हेइकल मूव्हिंग along horizontal सर्कल किंवा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक आपल्याला माहित असतील. कुठल्याही ठिकाणी आपण जात असताना, प्रवास करत असताना वळण येते त्याला आपण सर्क्युलर ट्रॅक म्हणतो. पण तो सर्क्युलर ट्रॅक कसा पाहिजे? हॉरिझॉन्टल. याचा अर्थ लेवल रोड म्हणतात, लेवल ग्राउंड म्हणतात. त्याच्यामध्ये थोडासा कुठल्याही प्रकारचा तिरकापणा नसेल. हा रोड सरफेस हॉरिझॉन्टल आहे आणि या हॉरिझॉन्टल ट्रॅकवरून जर व्हेइकल जात असेल तर मग त्याची मोशन अर्थातच सर्क्युलर मोशन असणार आहे. फक्त ती सर्क्युलर मोशन हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला एक व्हेइकल कन्सिडर करायचं आहे. सो लेट इज कन्सिडर अ व्हेइकल. आपण फक्त सिम्बॉल दाखवतोय. ही त्याची व्हेइकल्सची व्हील असतील आणि पण व्हील दाखवताना काळजी घ्यायची, व्हील सर्कल दाखवायचं नाहीये. कारण व्हील दाखवताना फक्त त्याची साईज दाखवते आपण. हा त्याचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू असेल, बॅक व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू असेल. त्यामुळे टायर्सची किंवा व्हीलची फक्त थिकनेस तुम्हाला डायग्राम मध्ये दिसणार आहे. तर हा हॉरिझॉन्टल रोड आहे. या व्हेइकलचं मास M असेल. व्हेइकल ज्या कर्व वरून जाणार आहे त्या कर्वच्या सेंटर पासून इथपर्यंत म्हणजे कर्वची रेडियस R असेल आणि या कर्वून जाताना या व्हेइकलची व्हेलॉसिटी V असेल असं कन्सिडर करतोय. सो वी हॅव टू कन्सिडर अ व्हेइकल ऑफ मास M मूव्हिंग अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस R विथ व्हेलॉसिटी V.
आता जर या व्हेकलची मोशन सर्क्युलर असेल तर आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते आणि सेंट्रिपिटल फोर्स हा रिअल फोर्स आहे. मग कोणता रिअल फोर्स या ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्सचं काम करत असेल याचा विचार करायचा आहे. त्यासाठी जर हे व्हेकल सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर पाथवरती जात असेल म्हणजे सर्क्युलर मोशन निर्माण होत असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. सेंट्रीफ्युगल फोर्स असेल तर व्हेकलची टेंडन्सी बाहेर सरकण्याची असते आउटवर्ड डायरेक्शनला. याचा अर्थ इथं सरफेस ऑफ रोड आणि व्हील्स किंवा टायर्स यांच्यामध्ये फ्रिक्शन असणार आहे आणि फ्रिक्शन हे नेहमी रोड सरफेसला किंवा जे सरफेस कॉन्टॅक्टमध्ये त्याला कसं असतं आपण म्हणतो टँजेन्शियल. याचा अर्थ या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे. मग आता आपल्याला सांगायचं आहे या व्हेकलवरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत असतील. तर डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल आर फर्स्ट ऑफ ऑल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स की ज्याला आपण म्हणतो वेट ऑफ व्हेकल. त्या व्हेकलचं स्वतःचं वेट mg आणि जे कसं ऍक्ट होणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याच्यानंतर दुसरा फोर्स असेल ही झाली व्हेकलचा वेट. कुठलीही बॉडी आपलं वेट सरफेसवरती करते आणि त्याला आपण म्हणतो ऍक्शन आणि त्याला तेवढीच इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन तयार होते आणि म्हणून दुसरा फोर्स असेल नॉर्मल रिॲक्शन n आणि ही नॉर्मल रिॲक्शन रोड सरफेसला नॉर्मल असते. अशा पद्धतीने दोन फोर्सेस आहेत. प्लस तिसरा फोर्स असेल या ठिकाणी स्टॅटिक फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आता फ्रिक्शनचे प्रकार आपण 11वी मध्ये शिकलेला आहात. स्टॅटिक, कायनेटिक, रोलिंग. इथे ऍक्च्युली व्हेकल स्लाइड होणार नाहीये फक्त त्या व्हेकलची टेंडन्सी असेल बाहेर सरकण्याची बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. याचा अर्थ रोड सरफेस आणि टायर्स यांच्यामध्ये फक्त ती टेंडन्सी आहे ऍक्च्युअली मोशन नाही. म्हणून फ्रिक्शन जे असेल ते स्टॅटिक फ्रिक्शन असेल आणि त्या ठिकाणी असणार फोर्स ऑफ फ्रिक्शन Fs हा रोड सरफेसला टँजेन्शियल असेल. असे 3 फोर्सेस या ठिकाणी ऍक्ट होत आहेत. आता या फोर्सेस मधले आपल्या असं लक्षात येईल n नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन वेट एकमेकाला बॅलन्स करणार कारण ते इक्वल आणि अपोजिट एका डायरेक्शनला आहेत. अपोजिट डायरेक्शन एकाच पाथवरती अपोजिट डायरेक्शन आहेत. याचा अर्थ नॉर्मल रिॲक्शन बरोबर mg नॉर्मल रिॲक्शन आणि वेट बॅलन्स केले जातील. मग हा जो फोर्स आहे हा कशाला बॅलन्स करत असेल तर हा तिसरा फोर्स फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करत असेल कारण व्हेकलवरती सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे आणि म्हणून Fs जो असेल तो सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करेल. याचा अर्थ या ठिकाणी आपण दोन इक्वेशन्स मांडतोय. फ्रॉम फिगर वी कॅन राईट n इक्वल टू mg आणि Fs इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r किंवा आपण असंही म्हणू शकता Fs acts as the centripetal force and magnitude of centripetal force is also given by mv स्क्वेअर अपॉन r. मग या दोन इक्वेशन्स वरून आपण आता असं लक्षात घ्या Fs भागिले n म्हणजे दुसऱ्या इक्वेशनला पहिल्या इक्वेशन डिवाइड केला. सो Fs अपॉन n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय mg. LHS अपॉन LHS, RHS अपॉन RHS. इथे m आणि m कॅन्सल होतो. मग आपल्याला माहित असेल की या Fs ची मॅग्निट्यूड आपल्याला असं आठवत असेल की हा जो फोर्स Fs जो आहे त्याला लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हटलं जातं आणि या इक्वेशन मध्ये जर आता m आणि m कॅन्सल होत असेल तर इथे राहणाऱ्या फॅक्टर्स मध्ये n ही नॉर्मल रिॲक्शन आहे. ही वेट वरती वेट दिलेल्या बॉडीचं दिलेल्या ठिकाणी कॉन्स्टंट. याचा अर्थ n कॉन्स्टंट आहे, r कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे. म्हणजे व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड फोर्स वरती अवलंबून असणार आहे. याचा अर्थ जर फोर्स मॅक्झिमम असेल तर व्हेलॉसिटी मॅक्झिमम असेल. म्हणजेच आपण या ठिकाणी सांगू शकता force of friction increases with increasing speed or Fs is proportional to v square या पद्धतीने म्हणू शकता. म्हणजे जर v मॅक्झिमम असेल तर फोर्स ऑफ फ्रिक्शन सुद्धा मॅक्झिमम असेल आणि मग फॉर मॅक्झिमम स्पीड आपण आता असं म्हणाल Fs is also मॅक्झिमम आणि मग वरचं इक्वेशन जे आहे ते असं लिहिता येतं Fs max अपॉन n बरोबर. आपल्याला माहित आठवत असेल तर लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन याला म्हटलं जातं मॅक्झिमम व्हॅल्यूला. सो लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन अपॉन नॉर्मल रिॲक्शन इज कॉल्ड एज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि म्हणून वरच्या इक्वेशन मध्ये मी आता बदल करतोय. मी s इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg
आणि म्हणून या इक्वेशन वरून आपण v² बरोबर म्यू आर जी किंवा v बरोबर रूट ऑफ म्यू आर जी या पद्धतीचे रिलेशन आपण मांडतो. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर velocity ऑफ व्हेइकल when moving along the horizontal curve along the circular track. जर एखाद्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक वरून व्हेइकल जर जात असेल तर अशा व्हेइकलचं त्या ठिकाणी असताना मॅक्झिमम पण सेफ स्पीड काय असेल तर v इज इक्वल म्यू आर जी. जर आपण याला लिमिटिंग स्पीड पण म्हणू शकता, स्पीड लिमिट पण म्हणू शकता, कारण याच्यापेक्षा जर स्पीड जास्त झालं तर दॅट व्हेइकल हॅज अ टेंडन्सी टू स्कीड अवे. व्हेइकलला बाहेर सरकण्याची, फरफटत जाणे म्हणतो आपण त्याला, स्कीड होण्याची टेंडन्सी त्याच्यामध्ये वाढते. सो दिस इज द मॅक्झिमम बट सेफ स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग द हॉरिझॉन्टल कर्व. सो दिस इज द फर्स्ट एक्सप्रेशन. यात महत्वाची कंडिशन एवढीच असेल, जर हे व्हेइकल या सरफेसवरून हॉरिझॉन्टल ट्रॅकवरून जाणार असेल तर याच्यावर इकॉनॉमिक फोर्सेस 3 आहेत. एक म्हणजे वेट किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, त्याच्यामुळे तयार झाला नॉर्मल रिएक्शन. दुसरा फोर्स n विच इज परपेंडिक्युलर टू रोड सरफेस. तिसरा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन fs विच इज टँजेन्शियल टू रोड सरफेस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. इट मीन्स दॅट इट प्रोव्हाइड्स द सेंट्रिपिटल फोर्स ऑल्सो. सो from these equations from this figure we can write n is equal to mg, that is normal reaction balances the weight. Force of static friction acts as centripetal force or balances the centrifugal force also. म्हणून आपण fs बरोबर mv² अपॉन r लिहिलं. दोघांचा एक रेशो घेतला, fs अपॉन n बरोबर mv² अपॉन r डिवाइड बाय mg. m कॅन्सल होतो आणि मग या रिलेशन आपल्या असं लक्षात येईल n कॉन्स्टंट आहे, g कॉन्स्टंट आहे, r कॉन्स्टंट आहे दिलेल्या कर्वसाठी. याचा अर्थ fs मॅक्झिमम असेल तर v मॅक्झिमम असेल किंवा v मॅक्झिमम असेल तर fs मॅक्झिमम असेल. मग आपण इथं जर असं कन्सिडर केलं की जर स्पीड मॅक्झिमम स्पीड कन्सिडर केलं तर फोर्सची व्हॅल्यू सुद्धा मॅक्झिमम असेल. याचा अर्थ फॉर्स मॅक्झिमम स्पीड fs इज मॅक्झिमम. आणि मग हा मॅक्झिमम फॅक्टर घेतला तर fs मॅक्झिमम अपॉन n याला डेफिनेशन नुसार लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन अपॉन नॉर्मल रिएक्शन इज कॉल्ड द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. आणि हा म्यूएस झाला. आपण 11वीच्या लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये पहिल्या लॉ नुसार हे इक्वेशन मांडतो. सो म्यूएस इज इक्वल टू v² अपॉन rg असा वरचं इक्वेशन मांडता येतं. v² बरोबर हा rg इकडे मल्टिप्लाय होतो म्यू आर जी, आणि म्हणून या दोन्ही बाजूच वर्गमूळ घेतला, रूट घेतला, v इज इक्वल टू रूट ऑफ म्यू आर जी अशा पद्धतीचे रिलेशन मिळेल. सो दिस इज द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेइकल अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. नाउ सेकंड ऍप्लिकेशन ही सर्क्युलर मोशन आपल्याला घ्यायची, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणून आपण सर्क्युलर मोशन म्हणू. ही घ्यायची आहे कुठं तर वेल ऑफ डेथ की ज्याला आपण मौत का कुवा असं म्हणतो. आपण यात्रांमध्ये, जत्रेमध्ये किंवा आपण असे पाहिलं असेल मौत का कुवा, ज्याच्यामध्ये गाड्या हा आडव्या सर्कलमध्ये फिरत असतात, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरत असतात. आपल्याला एक्झॅक्टली सेम केस कन्सिडर करायची आहे, ही वेल ऑफ डेथ. आणि मग आपण या ठिकाणी कन्सिडर करतो, वी हॅव टू कन्सिडर सिलेंड्रिकल किंवा सिलेंडर, व्हर्टिकल सिलेंडर whose walls are vertical असा सिलेंडर आहे. आणि मग अशा सिलेंडरची रेडियस समजा r असेल तर अशा सिलेंडरमध्ये एखादं व्हेइकल फिरत असेल तर तो असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरणार आहे. आता हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरताना हा खाली घसरणार हा आपल्याला माहिती आहे. मग हा न घसरता सर्कलमध्ये का फिरत असतो किंवा सर्क्युलर मोशन कशी काय कम्प्लीट करू शकतो याचा आपण थोडासा विचार करायचा आहे. तर आता यासाठी परत एकदा वी हॅव टू कन्सिडर व्हेइकल ऑफ मास m. या व्हेइकलचं मास m असेल. इट इज मुव्हिंग अलॉंग द सर्कल ऑफ रेडियस r. रेडियसच्या सर्कलवरती फिरतोय अराउंड द सेंटर इन हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतोय विथ द स्पीड से v, विदाउट स्लाइडिंग डाऊन, खाली न सरकता तो या स्पीडने फिरतोय असं आपण कन्सिडर करूया. आता जेव्हा हे व्हेइकल या ठिकाणी स्टेबल असेल, या ऑर्बिट मधून फिरत असेल, त्या व्हेइकलवरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होत असतील तर डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेइकल इन दिस केस आर. एक फोर्स असेल, मगाच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी असतो तो वेट ऑफ व्हेइकल mg, आणि जो कसा ऍक्ट होतो नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो फर्स्ट फोर्स इज वेट ऑफ व्हेइकल mg. सेकंड वन इज द नॉर्मल रिएक्शन. आता ही नॉर्मल रिएक्शन नॉर्मल असते, परपेंडिक्युलर असते, कोणाला असते? आपण मगाशी दाखवताना वेटला नॉर्मल वेटला अपोजिट दाखवलं. इथं मात्र ही नॉर्मल रिएक्शन
या सरफेसला नॉर्मल असणार आहे. त्याचं कारण असं, ऑब्जेक्ट सर्क्युलरती फिरतो तेव्हा सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्स ते गाडीला व्हेकलला बाहेरच्या दिशेला पुश करणार आहे. याचा अर्थ व्हेकलची ऍक्शन सरफेसवरती आणि सरफेसकडून याला ही नॉर्मल रिॲक्शन मिळते. म्हणून दुसरा फोर्स असतो तो नॉर्मल रिॲक्शन आणि हा नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स सरफेस ऑफ सिलेंडर किंवा वॉल ऑफ सिलेंडरला कसा असेल, परपेंडिक्युलर. याचा अर्थ असताना तो हॉरिझॉन्टल अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल असा असणार आहे. तिसरा फोर्स असेल, आता या व्हेकलची टेंडन्सी खाली सरकण्याची असणार आहे, स्लाइड होण्याची असणार आहे. याचा फ्रिक्शनचा फोर्स मात्र त्याच्या अपोजिट हा लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा त्याला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा फोर्स आपल्याला दाखवता येईल, फोर्स ऑफ फ्रिक्शन एफएस, की जो सरफेसला पॅरल असेल मात्र कसा असेल, अपवर्ड असेल. तर आपल्याला दिसतंय डायग्राम मध्ये 3 फोर्सेस आहेत, एक एमजी, दुसरा नॉर्मल रिॲक्शन, तिसरा एफएस. मग या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल इथं एफएस आणि एमजी एकमेकाला बॅलन्स करणार आहेत इथं. मात्र नॉर्मल रिॲक्शन कशाला बॅलन्स करेल, तर नॉर्मल रिॲक्शन बाहेरच्या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करेल. किंवा ही नॉर्मल रिॲक्शन कोणाला काय प्रोव्हाइड करेल, तर इट विल प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ व्हेकल बिकॉज इट इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणून आपण या ठिकाणी 2 इक्वेशन्स मांडणार आहोत मगासप्रमाणे. एक म्हणजे नॉर्मल रिॲक्शन बरोबर mv²/r, दॅट इज नॉर्मल रिॲक्शन बरोबर सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा नॉर्मल रिॲक्शन बरोबर सेंट्रिपिटल फोर्स, कोणते इक्वेशन लिहू शकता. त्याचबरोबर फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू mg, फोर्स ऑफ फ्रिक्शन हा असेल mg. आणि मग ही अशी 2 इक्वेशन्स आपल्या समोर आल्यानंतर आता आपण या 2 इक्वेशन्स वरून आपण काय गोष्टी ठरवणार आहात, ती अशा ठरवणार आहात, हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून. आता इथंपर्यंत आपण आलात, याला 1 म्हणू, याला 2 म्हणू. आता या 2 इक्वेशन्सच्या आधारे पुढे जातो आपण. ते असं, यातला एफएस बाय डेफिनेशन, एफएस काय असतो तर μs इंटू एन. मगाशी सांगितलं लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल नॉर्मल रिॲक्शन. आपण लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये पहिला लॉ सांगतो. इथला प्रोपोर्शनल कॉन्स्टंट असेल तो μs म्हणून इक्वेशन राहतं एफएस इज इक्वल टू μs इंटू एन. पण ऍक्च्युअली आपण प्रॅक्टिकल पण केलं स्टॅटिक फ्रिक्शनचं. याच्यामध्ये म्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते की जी नेहमी लेस दॅन 1 येते. याचा अर्थ याच्या व्हॅल्यू मात्र 1 पेक्षा कमी असतात. म्हणजे हा गुणाकार मात्र, या येणारा गुणाकार सुद्धा कसा असणार आहे तर n पेक्षा कमी असणार. म्हणून इथं एफएस ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू एन. अगदी मॅक्झिमम कन्सिडर केला तर इक्वल येईल, पण एफएस ची व्हॅल्यू या दोघांच्या गुणाकारापेक्षा काय असेल, कमी असेल. आणि मग असं हे जे इक्वेशन आपल्या समोर येतं, याचा अर्थ ऍक्च्युअली दिस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन ऑर इक्वल टू दिस प्रोडक्ट. अँड नाव हिअर एफएस दॅट इज mg इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. एन किती आहे, mv²/r इंटू राहिलेला हा μs नंतर घेतला काय हरकत नाहीये. इथं राहतो एम कॅन्सल होतो. मग आपल्या समोर राहील rg लेस दॅन ऑर इक्वल टू v² μs. आणि मग डावी बाजू उजव्या बाजूपेक्षा कमी, याचा अर्थ उजवी बाजू डाव्या बाजूपेक्षा जास्त आहे. म्हणजेच v² μs इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू rg or v² is equal greater than or equal to rg/μs. अशा पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी मिळेल. मग हा v² जो आहे यातली v ची कमीत कमी, पहा v² हा या फॅक्टर एवढा असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त. समजा हा फॅक्टर जर आपण 5 घेतला तर v² ची व्हॅल्यू 5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त. मग 5, 6, 7, 8 अशी कुठली येईल. याचा अर्थ याच्यात सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू कोणती आहे तर 5. याचा अर्थ या व्हेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू असेल rg/μs रूट मध्ये असेल. सो द मिनिमम व्हेलॉसिटी of vehicle which is moving along this horizontal circular track in a vertical chamber, in a vertical cylinder or in a well of death without any slipping down, he can, or that vehicle can continue the circular motion if and only if its minimum velocity is equal to root of rg/μs. जर ही velocity याच्यापेक्षा कमी असेल तर एवढीच ही मिनिमम व्हेलॉसिटी, याच्यापेक्षा कमी चालणार नाही. हे मिनिमम एवढी किंवा याच्यापेक्षा जास्त असेल आता सांगितलं आपण. ही जर व्हॅल्यू, याची येणारी व्हॅल्यू जर 5, 6, 7 अशी येत असेल तर यातली मिनिमम व्हॅल्यू 5 आहे. याचा अर्थ आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूमधली मिनिमम व्हॅल्यू घेतली 5. सो व्हेलॉसिटीची मिनिमम व्हॅल्यू असेल v इज इक्वल टू रूट ऑफ rg/μs. सो दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल
moving along the horizontal circular track in a vertical chamber, in a vertical cylinder or in a well of death. So this is the expression. आता या दोन एक्सप्रेशन्स मध्ये आपल्या असं लक्षात आलं असेल की या ज्या व्हेलॉसिटीज आहेत, मगाचे एक्सप्रेशन मांडलं पण व्ही बरोबर रूट म्यू आर जी, आणि आता एक्सप्रेशन मांडतोय व्ही बरोबर आर जी अपॉन म्यू. एक्सप्रेशन्स वेगळी आहेत. हे हॉरिझॉन्टल सर्कलवरती असं म्हणजे हॉरिझॉन्टल रोडवरच आहे, हे मात्र व्हर्टिकल सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस आहे, व्हर्टिकल सरफेस आहे. इथं हे मिनिमम, हे मॅक्झिमम स्पीड आहे, हे मात्र मिनिमम स्पीड आहे. मात्र या दोघांच्या व्हॅल्यू सुद्धा सर्क्युलर ट्रॅकच्या रेडियस वरती, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वरती आणि एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी वरती अवलंबून आहेत असं आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, इथंपर्यंत आपण ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्यात दोन मुद्दे सांगितले. व्हेइकल मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आणि व्हेइकल मुव्हिंग इन अ वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ मूव्ह काकू, जर आपण एखादं व्हेइकल कन्सिडर केलं, आपल्याला माहिती आहे सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहतं, आणि असं जर ते सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्याला कमीत कमी काहीतरी वेलॉसिटी लागेल. त्याच्यापेक्षा कमी झाली तर ती व्हेइकल खाली जाणार आहे, पण मिनिमम वेलॉसिटी जी लागेल ती वेलॉसिटी आपण या एक्सप्रेशनच्या आधारे कॅल्क्युलेट केलेली आहे. सो दिस इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड. आपल्याला इन केस एक नोट म्हणून सांगतोय, व्ही बरोबर आर ओमेगा आहे. इथं सर्कलची रेडियस बदलत नाही, व्ही मिनिमम, याचा अर्थ आर सुद्धा, ओमेगा सुद्धा मिनिमम असेल. मग आपण हा जर फॉर्म्युला इथं घेतला, आर ओमेगा मिनिमम बरोबर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू, तर यातला आर आपण इकडे घेणार आहोत, मिनिमम ओमेगा मिनिमम बरोबर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू. हा आर इथं भागिले पर स्क्वेअर रूट मध्ये घेतला तर आर स्क्वेअर होणार आहे आणि एक आर कॅन्सल होतो, म्हणून मिनिमम अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला राहील रूट ऑफ जी अपॉन म्यू आर. आपल्याला हेही लक्षात असू द्या, ही अँग्युलर लिनियर व्हेलॉसिटी काढली तशी अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा इथं काढता येते. मिनिमम अँग्युलर व्हेलॉसिटी इन दिस वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ मध्ये आपण मिनिमम लिनियर स्पीड किंवा मिनिमम अँग्युलर स्पीड कॅल्क्युलेट करू शकता. हाही फॉर्म्युला आहे. ओल्ड सिलेबस मध्ये, आता आपला हा सिलेबस नवीन आहे, ओल्ड सिलेबस मध्ये ह्या दोन्ही फॉर्म्युलेची एक्सप्रेशन्स किंवा एक्झाम्पल्स विचारली गेलेली आहेत. तुम्हाला त्या सर्क्युलर ट्रॅक किंवा सर्क्युलर सिलेंडर चेंबर असेल, त्याची रेडियस दिली जाईल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला जाईल, स्पीड विचारलं जाईल किंवा स्पीड दिलं जाईल, म्यूएस विचारलं जाईल, व्हॉट एव्हर. लिनियर स्पीड किंवा अँग्युलर स्पीडचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं विचारलं जातं. या पद्धतीचा हा एक भाग या ठिकाणी असेल. आता याच्यानंतर यातला एक तिसरा पुढचा पार्ट आहे. आपण ऍप्लिकेशन्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये दोन मुद्दे सांगितले, व्हेइकल मुव्हिंग अलॉंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, व्हेइकल मुव्हिंग इन द वेल ऑफ डेथ, आणि तिसरात आपण घेणार आहोत, तिसरी केस घेतोय, तो प्रकार वेगळा आहे, बँकिंग ऑफ रोड. आता हा बँकिंग ऑफ रोड जो आहे हा भाग वेगळा आहे आणि हा महत्वाचा पण आहे. आता बँकिंग हा शब्द जर इथं असला तर याचा बँक, आपण जी बँक माहिती आहे त्या बँकेचा काही संबंध नाहीये. बँकिंग ऑफ रोड इज अ सर्टन अरेंजमेंट. आता आपल्याला पहिल्यांदा सांगायचंय ही बँकिंग ऑफ रोड काय असेल, पण ते सांगण्यापूर्वी तुम्हाला ह्या बँकिंग ऑफ रोडची गरज का असते, व्हाय इज इट नेसेसरी. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू एक्सप्लेन व्हाय इज इट नेसेसरी. ही बँकिंग ऑफ रोडची गरज काय असते. तर आता रोड सरफेस जर आपण हॉरिझॉन्टल घेतला मग सांगितल्याप्रमाणे आणि व्हेइकल या रोड सरफेसवरून जाणार असेल तर याचं स्पीड जे आहे हे स्पीड असतं म्यू आर जी. मग आता हे जे स्पीड आहे हे स्पीड आपल्याला माहिती आहे कशानुसार, आपण हा फॉर्म्युला कशाच्या आधारे काढतो, तिथे आपण काढतो फोर्स ऑफ फ्रिक्शनचा वापर करतो. पण हा फोर्स ऑफ फ्रिक्शन कशावरती अवलंबून असतो तर म्यू. मग म्यू जेवढा जास्त तेवढा फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त. याचा अर्थ फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असेल, म्यू जास्त असेल तर व्हेलॉसिटी सुद्धा जास्त असेल. पण दिलेल्या रोडसाठी, दिलेल्या कर्वेचरसाठी म्यू हा वाढत नाहीये. याचा अर्थ या वेफेसची व्हॅल्यू सुद्धा, फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू पण ठराविक लिमिटपेक्षा वाढत नाही, कारण या लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन असं म्हणतो, या ठराविक लिमिटपर्यंत हा मॅक्झिमम असतो, त्याच्या पुढे आपण वाढत नाहीये. याचा अर्थ या व्हेलॉसिटीची व्हॅल्यू सुद्धा, या व्हेलॉसिटीची व्हॅल्यूवरती सुद्धा लिमिटेशन येतात. मी व्हेलॉसिटीच्या ठराविक लिमिटच्या पुढे वाढवता येत नाहीये, म्हणून तर स्पीड लिमिटचे बोर्ड्स कर्ववरती असतात. पण आता जर त्याच्याही पेक्षा स्पीड वाढवलं तर व्हेइकल काय होणार आहे, मग सांगितलं मला स्किड होतं, बाहेरच्या बाजूला सरकतं किंवा कदाचित पलटी होतं. आणि मग हा जो धोका आहे हा धोका टाळण्यासाठी रोड सरफेसमध्ये एक अरेंजमेंट केली जाते. रोड सरफेस वेगळ्या पद्धतीने डिझाईन केला जातो आणि या अरेंजमेंटला, या प्रोसेसला बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. आता कसं असेल पहा, हा रोड सरफेस मूळचा ही हॉरिझॉन्टल डायरेक्शन, ही डायरेक्शन हॉरिझॉन्टल आहे.
आता या हॉरिझॉन्टल डायरेक्शनला रोड सरफेस थोडासा बनवताना असा बनवायचा आहे, रोड सरफेसची एक बाजू खाली असेल तर रोड सरफेसची एक बाजू वरती असेल आणि ही बाजू बाहेरची बाजू आहे वरती उचललेली आहे आणि आतली बाजू खाली आहे आणि किती हाईट म्हणून उचलली एच आणि किती अँगल म्हणून उचललेली आहे थीटा. मग हा असेल रोड सरफेस, हा असेल रोड सरफेस. मग या रोड सरफेस न हॉरिझॉन्टलशी ठराविक अँगल मधून काय केलं, इन्क्लिनेशन केलेलं आहे आणि अशा पद्धतीची जी अरेंजमेंट असेल याला बँकिंग ऑफ रोड म्हणतात. आणि म्हणून बँकिंग ऑफ रोडची व्याख्या महत्वाची आहे ती अशी असेल, द प्रोसेस इन विच द surface of curved road is inclined at some suitable angle with horizontal is called, याला आपण म्हणणार आहोत बँकिंग ऑफ रोड. ठीक आहे, बँकिंग ऑफ रोड. तर आता डेफिनेशन तुम्हाला नंतर क्लिअर शब्द नोटेशन स्पेलिंग सेट तुमच्या नोट्स प्रोव्हाइड केले जातील त्याच्यात बघूया. फक्त आपलं लक्षात येण्यासाठी लिहिलं, द प्रोसेस इन विच द सरफेस ऑफ कर्व्ड रोड इज इन्क्लाइंड ऍट सम सुटेबल अँगल. हा कर्वेचर दाखवतो आपण, लेफ्ट साइडचा टर्न दाखवलेला आहे. मग या ठिकाणी ही आतली बाजू आहे लेफ्ट साइड म्हणजे ही आतली बाजू, ही बाहेरची बाजू आतल्या बाजूपेक्षा थोडीशी काय केली वरती उचलली, रोड सरफेसला उतार दिला, रोड सरफेसला इन्क्लिनेशन दिलं, रोड सरफेसला स्लोप दिला. किती स्लोप दिलाय तर थीटा एवढ्या अँगल म्हणून स्लोप दिलाय. मग अशा पद्धतीची ही जी अरेंजमेंट आहे या अरेंजमेंटला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. आणि मग द प्रोसेस इन विच द रोड सरफेस इज इन्क्लाइंड ऍट सम सुटेबल अँगल विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. मग हा बँकिंग ऑफ रोड केल्यामुळे काय होणार आहे तर जो मगाशी म्हटलं की जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे तो फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी होतो, वाढू शकत नाही ठराविक लिमिट पर्यंत. उलट फ्रिक्शन कमी होऊ शकतं. रस्ता जर ओला असेल, ऑइली असेल, रोड सरफेस अनइव्हन असेल, खड्ड्याचा असेल तर फ्रिक्शन कमी जास्त होणार आहे. याचा अर्थ हा वाढू शकत नाही मात्र कमी होऊ शकतो. मग आपल्याला माहिती हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आपल्याला वाढवायचा, हा फोर्स ऑफ फ्रिक्शन सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतोय. मग आपल्याला सुरक्षित सर्क्युलर मोशन पाहिजे, म्हणजे फोर्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स मॅक्झिमम किंवा कॉन्फिडंट फोर्स पाहिजे आणि तो प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला बँकिंग ऑफ रोडची गरज असते. आणि म्हणून यात महत्वाचे मुद्दे दोन असतील, व्हेकलचं टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ व्हेकल. व्हेकल सुरक्षित राहिलं पाहिजे, ऍक्सिडेंट नाही झाला पाहिजे, व्हेकल स्किड नाही झालं पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा. म्हणजे स्पीड वाढवली की व्हेकल स्किड होणार आहे, मग स्पीड वाढवून सुद्धा व्हेकल स्किड नाही झालं पाहिजे, सफिशियंट स्पीडनं सुरक्षित गेलं पाहिजे. टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ व्हेकल एक भाग, आणि टू इन्क्रीज द सेंट्रिपिटल फोर्स वाढवायचा काय तर सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स वाढवण्यासाठी आणि व्हेकलची सेफ्टी सांभाळण्यासाठी, व्हेकल सुरक्षितता सांभाळण्यासाठी कशाची गरज असते तर बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. मग बँकिंग ऑफ रोडची नेसेसरी का असं एका वाक्यात लिहायचं असेल तर दोनच मुद्दे लिहू शकता. त्यातला एक मुद्दा असेल टू एन्श्युअर द सेफ्टी ऑफ व्हेकल अँड सेकंड वन टू इन्क्रीज द सेंट्रिपिटल फोर्स, बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. या पद्धतीने बँकिंग ऑफ रोड आणि त्याची नेसेसिटी प्रश्न विचारताना असाही विचारला जातो, व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड अँड वाय इज इट नेसेसरी. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी आज फक्त बँकिंग ऑफ रोड आणि त्याची गरज काय इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता पुढच्या तासाला आपण असं सांगणार आहोत, या बँक करून जर व्हेकल जाणार असेल तर याचं स्पीड काय असेल, या स्पीडचा फॉर्म्युला काय असेल, या फॉर्म्युल्यामध्ये काय बदल होईल, का बदल होईल आणि मग तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा हे आपण पुढच्या मध्ये पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबतोय. नोट्स काळजीपूर्वक, व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका, नोट्स दिल्या जातील त्या काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक लिहा आणि काही समजत नसेल तर व्हॉट्सअपला मेसेज टाकायला विसरू नका. थँक्यू.